सुषमाताई अंधारे, सुषमाताई तुमचं स्वागत आहे सर्वात आधी लोकशाही मराठीवर। खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते। उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तुमची काय प्रतिक्रिया सुषमाताई? उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीवर काही फार मला समाधान अजिबात वाटत नाही। उज्ज्वल निकमांनी आतापर्यंत ज्या केसेस हाताळलेल्या आहेत त्या केसेसचा लौकिक बघता आपण अजमल कसाबच्या केसवर त्यांना कृपया जज करू नये, कारण अजमल कसाबच्या केसमध्ये नौख्यातला नौखा वकील जरी उभा राहिला असता तरी कसाबला फाशीच होणार होती। तो काही मुद्दाच नाहीये, कारण कसाब या देशाचा शत्रू होता, त्यामुळे त्याला फाशीच होणार होती आणि ती व्हावी ही सगळ्या भारतीयांची इच्छा होती। परंतु त्या केसमध्ये निकम होते म्हणून निकम हिरो ठरतात हे कृपया असं समजण्याचं काही कारण नाही। कारण निकमांच्या बद्दल बोलताना मग मला खैरलांजी केसचे सुद्धा दाखले द्यावे लागतील की खैरलांजीच्या प्रकरणात काय झालं आणि न्यायासाठीचा शेवटचा भैयालाल भोतमांगे न्याय मागता मागता मरून गेला, परंतु भोतमांगे कुटुंबियांना अजिबात न्याय मिळाला नाही। ज्या पद्धतीने निकमांचा मुलगा जर आरोपीची केस लढत असेल आणि निकम स्वतः भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवतात, भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री असताना ह्या सगळ्या घटना घडतात, भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री असतानाच 7.5 वर्षाच्या काळामध्ये बीड आणि परळीतल्या पोलिसांच्या बदल्या अजिबात होत नाहीत, भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि त्यांचाच माणूस पुढे भूमिका मांडणारा आणि वकीलही त्यांचाच, म्हणजे माझीच बॅट माझंच क्रिकेट असं सगळं, आणि या सगळ्यातून जर आम्ही न्यायाची अपेक्षा करणार असू तर पण तरी सुद्धा देशमुख कुटुंबाच्या साठी माझ्या निश्चित सदिच्छा आहेत। निश्चित। धन्यवाद सुषमाताई तुमच्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।